तुम्ही सुद्धा तुमच्या पप्पीला दिवसातून किती वेळेस द्यायचं म्हणून कन्फ्युज आहात का? चला, जय शिवराय मित्रांनो. तुम्ही सुद्धा कन्फ्युज आहात तुमच्या पप्पीला दिवसातून किती वेळेस खायला द्यायचं. तर पहिलं तर बघा, तुमचा पप्पी जर 1 ते 2 महिन्याच्या एज मध्ये असेल, तुम्हाला ऍटलिस्ट त्याला दिवसातून 4 वेळेस खायला द्यायचंय, जेणेकरून त्याची हेल्थ चांगली राहील. त्यासोबतच जर तुमचा पप्पी 2 ते 4 महिन्याचा असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 3 ते 4 वेळेस त्याला खायला द्यायचंय. आणि त्यासोबतच जर तुमचा पप्पी 4 ते 6 महिन्याच्या एज मधला असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 3 टाइम तर कंटिन्यू त्याला खायला द्यायचंच आहे. 3 टाइमच्या वर तुम्हाला देता येत नाही. त्यासोबतच जर तुमचा पप्पी 6 महिन्याच्या वर असेल तर तुम्हाला दिवसातून फक्त त्याला 2 वेळेस द्यायचं, एकदा सकाळी आणि एकदा रात्रीच्या. त्यानंतर सुद्धा लोक भरपूर अशा चुका करतात, ज्याच्यामध्ये पप्पी एज मध्ये जेव्हा पप्पी असतो तेव्हा लोक ओव्हर फिडिंग करतात, जेणेकरून पप्पीचा डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम येतो. लोकांना वाटतं की पप्पी जास्त खाल्ल्याने जास्त दुखणं दिसेल किंवा जास्त हेल्दी दिसेल, तर तसं काय नसतं. पप्पीच्या डायजेशन प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. त्यासोबतच पप्पीला बघा एका चांगल्या क्लीन एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा, जसं की जिथं तो पप्पी बसतो, जिथं खाण्याचे जो बाउल आहे ते सगळं तुम्ही क्लीन ठेवा, जेणेकरून बॅक्टेरिया त्याच्यापासून लांब राहण्यात तुमचा पप्पी एकदम हेल्दी जेवण राहील. तसंच आपल्या मराठा कॅनलला संपर्क करा, जिथे प्रॉपर गार्डन सोबत आम्ही पप्पी सेल करतो. कोणत्याही ब्रीडचा पप्पी तुम्हाला भेटून जाईल आपल्या मराठा कॅनलमध्ये. त्या प्लस आपण ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल करतो. चला, धन्यवाद.